हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर मी वैशाली. आज गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकतरी गुरु आला किंवा आपल्या घरामध्ये गुरु कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रत्यक्षात म्हणजे गुरु आपल्यासोबत असतातच. योग्य मार्गदर्शनाखाली आपण योग्य वळणावर चालतो तर त्याला आपण गुरु म्हणतो. साक्षात आईवडीलही असतात, आपले सासू-सासरे असतात किंवा भाऊ बहीणही असतात. शिक्षक नव्हे तर सगळेच जण गुरु असतात जे आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि चांगलं शिकवतात, आपल्याला घडवतात त्यांनाच. तर प्रथमतः गुरु आपले हे सगळे देवदेवताच. तर चला देवपूजा करून घेते. तर चला आता ना स्वयंपाक वगैरे सगळा काही रेडी करून घेतलेला होता, कारण ताई पण दवाखान्यात गेलेली होती. सासूबाई पण रात्रीच त्यांच्या बहिणीकडे म्हणजे माझ्या मावस सासूबाईंकडे गेलेल्या आहेत, कारण त्यांच्या इथे सुवासनी आहेत आणि मामाची मुलगी ना त्यांनाच सून म्हणून दिलेली आहे. तिच्याकडे सुवासनीचा कार्यक्रम होता. मग घरी सगळ्यांना काही स्वयंपाक बनवून ठेवला आणि मग नैवेद्य वगैरे दाखवून दिला, कारण ना मग संध्याकाळी टाईम होणार होता. संध्याकाळीच हा स्वयंपाक बनवायचा होता, कारण गुरुपौर्णिमा असल्यामुळे ना मग संध्याकाळी स्वयंपाक करायला टाईम काही मिळाला नसता, म्हणून सकाळीच नैवेद्य दाखवून दिलेला होता. तर मस्तपैकी डाळ भात आणि छान प्रकारे मस्त लाल बटाट्याची भाजी, पोळ्या आणि तुळशीपत्र ठेवलेलं आहे. तुळशीपत्र ठेवल्यामुळे ना आपला जो नैवेद्य असतो ना तो पूर्णत्वात जातो आणि एक प्रकारे शुद्धीकरण असतं. त्याच्यामुळे मग मी तशा प्रकारे तुळशीपत्र वगैरे ठेवत असते. तर देवाऱ्यामध्ये नैवेद्य वगैरे दाखवून दिले, कारण ना आजच्या दिवशी गुरुपौर्णिमा जरी असली ना तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने गुरुपौर्णिमेचं एक खास करून एक दिवस मानतात आणि आपले जे गुरु असतात ना त्यांची पूजा वगैरे केली जाते. तर आपले जे पूर्वज देव आपले जे काही वडीलधारी माणसं असतात त्यांच्या पाया पडून ना आजचा दिवस छान प्रकारे साजरा करण्यात येतो. तर मग सगळं काय आता आवरून घेतलं. घरातलं सगळं काही काम आटोपलेलं आहे आणि ताई पण दवाखान्यात गेली. ताईला पण बरं वाटत नाही आहे आणि आता ना मामाच्या मुलीच्या इथे सुवासनींचा कार्यक्रम आहे तर तिकडंच जायचं आहे. मस्तपैकी आता चेंज होते आणि जायचं आहे तिकडे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. घरी कोणी नसल्यामुळे ना मला थोडासा टाईम झालेला होता जाण्याकरता. मग ताई पण दवाखान्यात होती, सासूबाई पण रात्री तिकडे गेलेल्या होत्या. घरी मी एकटीच होती. सगळ्यांसाठी स्वयंपाक वगैरे करून ठेवला, कारण मुलं पण शाळेत गेलेली होती ना त्यांच्याकरता. मग सगळं आवरून झाल्याच्या नंतर आज फर्स्ट टाईम असं झालं की मी एवढ्या टायमाने चाललेली होती, कारण सुवासिनीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर त्यांनी लवकर बोलवलेलं होतं आणि बघू शकता आता भाटवाडीमध्ये आलेलो होतो. आता ना आखाडाचा महिना म्हणतात याला. तर आखाडाच्या महिन्यामध्ये सुवासनी केल्या जातात. तर तिने गुरुचरित्राचं देखील पारायण केलेलं होतं. मग घरी आलेली होती आणि त्यांचं सगळं काही स्वयंपाक वगैरे आटोपलेला होता. खीर, भजे, कुरडया, पापड्या आणि फक्त पोळ्या बाकी होत्या. तर वहिनी मम्मीन त्या सगळ्या काही आलेल्या होत्या. मामी पण आता खीर काढत होती, कारण सुवासनींना वाढायचं होतं. वहिनी मस्तपैकी छान पुरणपोळ्या बनवत होत्या आणि सगळा काही स्वयंपाक त्यांनी अशा प्रकारे लवकर करून घेतलेला होता. सुवासनी सकाळच्या होत्या, शक्यतो सायंकाळी करतात, पण मग संध्याकाळी यायला कोणाला जमत नाही. असं खेड्यामध्ये असल्यामुळे ना यायला थोडा प्रॉब्लेम येतो आणि पावसाचे दिवस, त्याच्यामुळे मग सकाळी ठेवलेल्या होत्या. वहिनींनी मस्तपैकी पुरणपोळ्या बनवून घेतल्या. माझ्या वाट्याला फक्त आणि फक्त ताटं वाढण्याचं काम राहिलेलं होतं. मग मी मस्तपैकी ना सगळ्यांसाठी ताटं वगैरे तयार केले आणि मुळात ना तिथे लाईट पण नसतात, तर लाईट पण गेलेल्या होत्या. भाटवाडीमध्येच नव्हे तर सगळीकडेच लाईट जातात. तर मग त्याच्यानंतर ना मग ताटं वगैरे तयार करून घेतले, देवांना नैवेद्य वगैरे दाखवले, आरती वगैरे करून घेतली आणि छान मस्त सगळेजण आता सुवासनी करता बसणार होते आणि मग वाढून द्यायचं काम केलं. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मस्त असा छान सुवासनींचा कार्यक्रम. भंडारला त्याचं तर आखाड महिन्यामध्ये ना सुवासनींचा कार्यक्रम केला जातो. आपल्या घरामध्ये सुवासनी बोलून त्यांना भोजन दिलं जातं आणि अशा प्रकारे ना ओटी भरल्या जाते. आपली जी कुलस्वामिनी असते ना तिच्या नावाने ही ओटी भरल्या जाते आणि अशा प्रकारे नाव घेऊन सुवासनी भोजन केलं जातं. तर
एक कुमारिका, 7 सुवासिनी आणि एक गाडीवान असं जेवू घातलं जातं. तर छान असा मस्त सकाळचा कार्यक्रम होऊन गेला. तिचंही गुरुचरित्राचं पारायणाचा आज सांगता होती, शेवटचा दिवस होता. तर मग सगळं काही गुरुपौर्णिमेच्या दिवशी अतिशय छान पद्धतीने मस्तपैकी पार पडलं. तर चला, सगळा काही कार्यक्रम मस्तपैकी झाला. कार्यक्रमाकरता आलेलो होतो. मस्त छान असा सुवासिनीचा कार्यक्रम झालेला आहे. आता ना चालले घरी. तिथूनच संस्कृती हॉटेलपासून ना पायी आलेली ती मम्मीकडं. तर मम्मी आणि ताईन ते आम्ही सगळेजण निघालो होतो मळ्यामध्ये घर बघण्यासाठी. तर ताईला दवाखान्यातून आणलेलं होतं आणि मी देखील आता जेवण वगैरे करून घेतलं होतं. रोशनीकडे सगळं काही काम आवरलं आणि मग त्यानंतर ना मग निघालो होतो मळ्यामध्ये घर बघण्यासाठी ताई आणि आम्ही. तर घराचं काम पूर्ण झालेलं आहे. तर मग म्हटले सगळेजण चाललेलो आहे. तर चला. कोण राहतात पाऊस आला लाइटिंग नाही लागलं ना. भरपूर टाईम झालेला होता. आता दोघींनाही घरी जायचं होतं. घर वगैरे सगळं काही बघितलं. तर कलर वगैरे झालेला होता ना. मग आता फक्त लाईट फिटिंगचं बाकी होतं. मग आता मम्मी आणि नाना म्हणजे माझे वडील दोघं जण आम्हाला सोडवण्यासाठी पिकअप घेऊन आलेले होते. तर आता चाललेलो होतो आम्ही घरी. आम्ही सगळे पण मळ्यात आलो होतो घर बघण्यासाठी. आनंदी आम्ही सगळेजण सुवासिनीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आता चाललेलो आहे घरी. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.